तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहोत कासारा या स्टेशनला आम्ही चाललो आहे ट्रेकिंगला. आम्हाला थोडासा टाइम आहे जायलासाठी. तर तिथे आम्हाला एक काका भेटले. त्यांनी ॲट द एज ऑफ 70 त्यांनी 80 जवळपास 80च्या जवळपास त्यांनी ट्रेक आतापर्यंत त्यांनी कंप्लीट केलेलं आहे. त्यांनी कसे काय केले आहे, त्यांनी काय-काय केलेलं आहे, ते आपण सगळं काही जाणून घेऊ आता. जो अपना आदित दोस्त है, इसको ना कोई भी मिले, उनका कान खाने की, उनसे बात करने की, बाकी का ये विकास भैया बताएंगे आपको। बताइए भैया। किधर भी जाओ स्टार्ट कर देता है वो। क्या स्टार्ट कर देता है? ऐसे टॉपिक नहीं चाहिए, कोई भी टॉपिक पे वो स्टार्ट हो जाता है। किसी से भी वो बात करता है, वो अच्छी बात है कि वो किसी से भी बात करता है, वो फ्रेंडली नेचर का है, लेकिन हरामखोर है वो। इनका तो जिगरी आ रहा है वो। 70 इयर्स चालू केलं 70 तेव्हा आता म्हणते 80 गड झाले त्यांचे 80 फूट. हा, 1.5 वर्षात 80 फूट. 73 चे आहेत आता ऑलमोस्ट चालू होते. एव्हरी सॅटर्डेला तुम्ही जाता? ते शनिवार रविवार. अशा गाईड कडूनच जाता का तुम्ही मग? आमचा युट्यूबर आहे तो. छोटासा 4 कैलास केली, मागच्या वर्षी 2 कैलास केली, यावर्षी 2 कैलास आता जून जुलै मध्ये केली. कठीण ऐकून माहिती असतं. श्रीखंड कैलास आणि किन्नर कैलास ते पण झाले. ते पण केले. 78 किलोमीटरचा ट्रेक आहे तो. मागच्या सप्टेंबर मध्ये मी गंगोत्री गोमुख तपोवनचा 52 किलोमीटरचा केला. हो केला, तो पण ट्रेक केला. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर केदार केले. तुम्ही आधी काय करायचं? पंच केदार केले. आधी काय करायचं? आधी सर्व्हिसला होतो, शिपिंग कमर्शियला होतो. सर्वात जेवढे कठीण आहेत टेक्निकल ते पण सर्व संपवलेली आहे. सर्वात कठीण म्हणजे लिंगाणा आहे, त्याच्या खालोखाल एम.के आहे, त्याच्या खालोखाल मोराशीचा भैरवगड आहे. बाकी याच्यामध्ये बघितलं पिनॅकल्स म्हटलं तर वजीर आहे सर्वात कठीण. वजीर आहे, तुमचा डांग्या पिनॅकल आहे, नवरी पिनॅकल आहे. हे सर्व संपन्न होत आहेत. काय झालं 2022ला मी अमरनाथला जायचं ठरवलं. जुलैमध्ये अमरनाथ सुरुवात होती, 1 जुलैला. मग ते माझी इच्छा होती की चालत जायचं. जवळजवळ 32 किलोमीटर आहे ते वन वे. चालत जायचं असं ठरवलं. यासाठी तयारी आता मुंबई सारख्या ठिकाणी कुठे करणार. मग आमची 8 माळ्याची बिल्डिंग आहे. सकाळी 5-6 वेळा, संध्याकाळी 2-4 वेळा वरती खाली करायचं आणि परत दररोज 4-5 किलोमीटर व्यायाम करणं, अशी प्रॅक्टिस सुरू. तेव्हा जेव्हा मी सुरुवात केली 1 जुलैला, 2 जुलैला, 1 जुलैला मी श्रीनगरला गेलो. 2 जुलैला चंदनवारी 10-15 चालत झाला. विशेषला हेलिकॉप्टरनं पाठवलं. कोणी घोड्याने, कोणी डोलीने, आणि आम्ही चालत निघालो. मी चालत निघाल्यानंतर मी एकटाच 27 किलोमीटर गेलो. 5 पर्यंत पोहोचलो. 6:30ला सुरुवात केली होती. 5ला पोहोचलो मी याला, काय ते ठिकाण, पंचतरणीला. बाकी लोक शेषनागलाच राहिले, दुसऱ्या दिवशी आले. मग ते अशी सवय झाली. पंचकेदार पण मी आता 20-25 जण होतो, मी एकट्यालाच चालू केलं. अशी म्हणजे त्यावेळेला मी परत त्याच वर्षी मी याला गेलो, तुमचं हे केलं काय, चारधाम केलं. गंगोत्री, आपले यमुनोत्री वगैरे, किंवा केदारनाथला सुद्धा 27 किलोमीटरचा ट्रेक आहे. आपलं 17 किलोमीटरचं जाणं, 17 किलोमीटर जाणं, 17 संध्याकाळी परत आलेली, सकाळी जाऊन संध्याकाळी परत. सवय झाली. त्यामुळे म्हटलं त्या वर्षी. मग 2023ला डिसेंबरला मी पहिला ट्रेक केला कलावंती.
इथे सह्याद्रीमध्ये कैलास मग प्रत्येक रविवारी सुरुवात झाली. ज्या दिवशी काही तिकडे नॉर्थला गेलो ते किंवा टूरला गेलो की मग होत नाही बस. बाकी इतर दिवशी मी सर्रास न चुकता प्रत्येक रविवारी जात असतो. कधी 2 दिवसाचा कधी 1 दिवसाचा ब्रेक असतो. कधी शुक्रवारी जातो 2 दिवस. म्हणजे मल्टिपल टेक्निकल पण केले, मल्टिपल केले, रेंज ट्रेक केले. जसं आता 2 महिन्यापूर्वी भर पावसामध्ये तुमचं राजगड टू तोरणा 25 किलोमीटरचा ट्रेक तो केला. त्याच्यानंतर आणखी एक होता 16-17 किलोमीटरचा बाहुला टू रायगड. तिकडे एक रायगड आहे माहितीये, बाहुला टू रायगड. रायगड माहितीये, बोला तो रायगड मेन बाहुला आहे. बाहुलाच्या इथून तिथे एक रायगड आहे. मध्ये बाहुला 2, बाहुला 3 असे 2, 3, 4, 5 हे आहेत. ते तुमचं पूर्ण नाव आणखी एज सांगा ना किंवा 73 चालू आहे का? तुमचं नाव? सुरेश सावंत. तुम्ही प्रॉपर कुठले आहे? प्रॉपर लोकलला राहतो. सावंत म्हणजे तिकड जायचं. नाही, मी कोकणाच आहे. मी देशात एकटेच निघून जाता मग? एकटेच निघून जाता? नाही सला नाही करणार. अच्छा. नाही म्हणजे असं तुमचे जे जवळचे वगैरे मित्र आहेत ते वगैरे जसं आमचा मित्र आलो तसे म्हणजे 8-10 ग्रुप. हा आमचा ग्रुप आहे हा. तसे 8-10 ग्रुप आहेत. त्यांच्याबरोबर कुठेही जॉईन होतो. पण लिंगाणाला कसं आहे, घळीमध्ये उतरावं लागतं. उत्तर एवढं कठीण आहे, खूप उतरावं लागतं. खाली उतरून मग नंतर चढते वेळी 7 स्टेप. लिंगाणा इकडे याच्या बाजूला तुमचं राजगडच्या नंतर तो तोरणा येतो, त्याच पुढे जावं लागतं. हा ट्रेकर्स ते टेक्निकल आहेत ना, ते टेक्निकल एक्सपर्साइज त्यांच्याकडे जायचं. इव्हन AMK सुद्धा टेक्निकलच आहे. AMK सुद्धा 2 ठिकाणी तुमचं क्लाइम्बिंग आहे. 2 दिवसाचा आहे तो, पण 2 दिवसाचा आहे. AMK म्हणजे 3 हे असल्यामुळे 2 दिवसाचा आहे. तो कॅम्पिंग करू शकतो तिथे. आलंगमध्ये किंवा मदानमध्ये राहायची सोय आहे. स्टार्टिंग तुम्ही मदान गर्दी मदानीला जाऊन येऊ शकता. गर्दी जर अलंग तुम्हाला वाटली, पहिला मदनला जायचं, मदन करायचं आणि उतरून येऊन परत मग अलंगला गेला आणि अलंग जाऊ शकता. किंवा मग अलंग करून खाली उतरायचं आणि मदनला जाऊन स्टॉप करू शकतो. तो पण आहे. कुलम तो पण आहे. सर्व तिन्ही पण चांगलं आहे. अलंग तर खूपच मोठा आहे. किती दिवसाचा आहे तो ट्रेक? ते दोन्ही सर्व 3 मिळून 2 दिवसात होतं. 1 हॉल्ट करावं. स्टेप जायचं. पहिला भैरवगड आपलं हे करायचं, भैरवगड करायचा मोरोशीचा, तो टेक्निकल करायचा. त्याच्यानंतर AMK करा. AMK नंतर मग लिंगाणा करा. नाही, हरिश्चंद्र टेक्निकल ते हे पाहतं ते रॉलिंग. हरिश्चंद्रचं कसं आहे, त्याला 3-4 वाटा वेगवेगळ्या पंचनाईवरून ते ह्याच्यावरून वगैरे, आणि ती खळीची वाट जी आहे ती कठीण आहे. ते अशा वेगवेगळे हे आहे. 4-5 वाटा आहे. एक तर ऑफलाईन इन्स्टिट्यूट वाट. मी ते पंचनाईवरूनच 2 वेळा केलंय. काय म्हणणं आहे तुझं? तुम्ही किती केलं आतापर्यंत? मी आता जे 4 हे केले, 4 हे केले ना. कैलास पंच कैलास माहिती आहे तुम्हाला? मेन आहे कैलाश मानसरोवर, तो तिबेटमध्ये. त्याच्यासाठी 2 महिने झाले की प्रयत्न केला, मिळाला नाही संधी. एक तर मी गव्हर्नमेंट तर्फे जाऊ शकत नाही. ते चायनाचा विजा लागतो ना, त्याच्यासाठी परमिशन लागतं. ते मिळालं 2 महिने प्रयत्न केला. बाकी 4 मी केले. आधी कैलाश उत्तराखंडमध्ये तो पुणे केला, आधी कैलाश ओम पर्वत, आणि नंतरचा मणिमहेश कैलास 3 ह्याच्यामध्ये आहे हिमाचल. हा, एक मणिमहेश कैलास आहे, तो मी 2 वेळा केला. आणि आता जी सर्वात कठीण जे आहे
ते 2 आहेत. म्हणजे श्रीखंड कैलास. श्रीखंड कैलासचा अजून आतापर्यंत कसा आहे ते 1.5 तर दोन्ही पण सेम ऑलमोस्ट कठीण तेवढेच आहे. तो 5 दिवसाचा आहे, हा 3 दिवसाचा ट्रेक आहे. श्रीखंड कैलास 78 किलोमीटर आहे आणि किन्नौर कैलास 3 दिवसाचा 32-34 किलोमीटर, 34-36 किलोमीटर जाणं येणं. पण ऍव्हरेज कसं आहे, श्रीखंड कैलासचं तिथे सांगत होते, आता मला माहिती नाही की 25 जर बॅच सुरुवात केली तर 5 ते 6 माणसं कम्प्लीट सक्सेस होतात. म्हणजे असं आहे, जायला पण तेवढंच आहे हा सक्सेस. कठीण आहे. आता मी आमची 8 जणांची बॅच होती, मी एकट्यानेच कम्प्लीट केलं सर्व. मध्ये पहिल्या दिवशी पण जातो, पहिल्या दिवशी अर्ध्या दिवसात, दुसऱ्या दिवशी गळत जातात सर्व, परत जातात असे. हो, पण ट्रेकिंगचा फायदा मला तिकडे झाला, ट्रेकिंग करत असताना, त्यामुळे तो फायदा तिकडे झालेला. आमच्या बाजू आणखी एक 9 जणांची बॅच होती, ते हिमाचलची आणि यंग मुलं होती सर्व, त्यातल्या 3 कम्प्लीट केली. नॉर्मली बर्फ जर असेल तर त्याला कठीण होतं. मी जुलैमध्ये गेलो तेव्हा बर्फ होता, जून मध्ये गेलो त्यावेळी शेवटचा म्हणजे कठीण आहे. नाही, तुमचे बूट येते असेल तर काय वाटत नाही. नॉर्मली जर व्यवस्थित तुम्हाला सक्सेस रेट जास्त पाहिजे असेल तर मग तुम्ही ऑगस्टच्या फर्स्ट वीक मध्ये जायचं तिकडे. म्हणजे मग बर्फ वितळला असतो, थोडा त्रास होत. किन्नौर कैलास तर फक्त बोल्डर्स आहेत मोठे मोठे, ते बोल्डर्स क्रॉस करून जावं लागतं. मोठे मोठे दगड बोल्डर्स त्याच्यातून वाट काढायचं, इझी नाही एवढं. कधी व्हिडिओ लाजा वाटू द्या तुम्हाला, लाजा. तुम्ही जात नाही कुठं, राहता घरीच. लाजा वाटायला पाहिजे, लाज वाटायला पाहिजे, लाज. इथे येतोच. ऍक्च्युली लवकरात लवकर 50च्या आत केलं पाहिजे. ते माझी ऐक ऐक काका, तुम्हाला मी युट्यूबवर टाकला तर काही प्रॉब्लेम आहे? खाली